तुझं काय चाललंय? तू डोक्यावर पडलीस का? तुझं अजिबात लक्ष नाहीये कामामध्ये. मला पिन टोचलीस, त्या गालीच्या वर चहा सांडला असं खोटं सांगितलंस. हे बघ भानू, तुला काम करायचं नसेल ना तर तू माझ्या घरातनं गेलीस तरी चालेल. काही बोलत नाही म्हणून डोक्यावर चढू नकोस. चुकलं ताई, पुन्हा असं नाही होणार. परत जर असं झालं ना तर हाताला धरून तुला हकलवेल. मोन्या, जरा माझ्यावर चल. अरे ते लिव्हिंग सर्टिफिकेटचं कामच होत नाहीये. त्या शाळेच्या मॅडमना तरी भेटूया, बघूया त्या काही मदत करतायत का. आणि तू घरातली सगळी कामं आवरायची आहेत, नाही तर बाहेर भटकत बसशील. वय चल मोन्या. आलो. मालक, मालक, मी आहे समजा मुद्दाम नाही केलं आहे. पण भानू, तुम्ही स्वतःच्या रागावर ताबा ठेवायला हवा. आपली शक्ती वापरताना कोणाचा अपमान होणार नाही, कोणाला इजा पोहोचणार नाही याची काळजी घ्यायला हवी होती ना. माझा विश्वासच बसत नाहीये तुम्ही आज अशा वागलात. मालक, हे ना समजा तुझ्यामुळे होत आहे. या ना, मी तुला सोडणारच नाही. थांब, मी तुला बांधून ठेवते आणि घराबाहेर फेकून देते. तर बस ना. गप ना. काही करून तो गालीचा मला मिळवलाच पाहिजे. कसा काय हो मावशी? सगळ्या काय? माझं एक काम करशील? तेवढं जरा शोभाच्या घरी जा आणि तेवढं गालीच्या घेऊन ये ना. मावशी, मला ना आता मनाचा अभ्यास घ्यायचा, मी नंतर जाऊन घेऊन येईन ना. आणि त्यात ना शोभा वहिनींनी सांगितलेला फेस पॅक पण मी आणायचा विसरलोय. त्या उगाच बडबडत बसतील. जाऊ रे, माझे मी जात. तुझ्या भल्यासाठी सांगितलं होतं रे मी. माझ्यासाठी? शोभा आणि मास्टर दोघही घरात नाही आहेत ना. म्हणजे भानू घरात एकटी असणार आहे? जाऊ दे तिकडं, माझे मी जाते आणि घेऊन येते. नाही नाही, अहो मावशी, तुम्ही कशाला जाताय? मी जातो ना, मी जाऊन घेऊन येतो. अरे नको ना बाबा, तुला कशाला त्रास? जाते ना माझी. मावशी, त्यात कसला त्रास? मी जाऊन घेऊन येतो ना. अरे तुला मनाचा अभ्यास घ्यायचाय, उगाच मला दोष देशील बाबा. नको बाबा. नाही नाही, अहो मावशी, मनाचा अभ्यास ना तो नंतर घेईन का, त्यात काय एवढं. मी जातो, कपडे बदलतो आणि घेऊन येतो. कपडे कशाला बदलायला पाहिजे?
अरे कपडे बदलायला गेला तर तेवढ्यात शोभाने मास्टर डे येणार नाही का? कसं रे तुला कळत नाही? जा लवकर जा जा जा. मेला. शांत बस. समीर साहेब आहे तिथं. ते गुळ घालू नकोस. भानू घरात एकटीच आहेस का? काही काम होतं का? हो. मालक घरी नाही येत. तुम्ही नंतर या. अगं भानू माझं तुझ्याकडेच का? म्हणजे शोभावरींचा गालीचा तू जो रिपेअर केलायस ना तो मावशींना हवाय. तोच घ्यायला आलो होतो. गालीचा हो दे ना. एक कुठे ठेवलाय मला पण दाखव ना. नाही तुम्हाला बघता नाही येणार. का नाही म्हणजे तुला दाखवायचं नाही आहे का? नाही तसं नाही. गालीच्या घरी नाहीये ते. चहा सांडला ना त्याच्यावर तर मालकानी लॉन्ड्रीला दिला आहे. अच्छा अच्छा. मावशीला सांगा तसं. चालेल. अजून अजून काही काम होतं का? आहा. नाही म्हणजे तसं काही काम नव्हतं. येऊ? वय भानू काही लागलं तर सांग. नाही घरात एकटीच आहेस म्हणून म्हटलं. वय तो अरे थांब ना. भानू तू तू मला थांबायला सांगितलंस? नाही नाही मग कोणाला? वय तुम्हालाच म्हणाले. अगं, कधीपासून या क्षणाची वाट बघत होतो. म्हणजे आपल्याला एकांत मिळेल असा. आणि आता तो क्षण आला. अगं भानू बसा ना. बोल ना भानू. किती छान लागतेस तू भानू. मला कळतंय भानू तुला खूप एकटं एकटं वाटतंय ना. नाही असं काय नाही. भानू माझ्याशी खोटं बोलायची गरज नाहीये. अहो म्या कशा पायी खोटं बोलीन. बघ भानू मी मगाशी आलो ना तेव्हा मी बघितलं तू एकटीच बोलत होती. बरोबर ना. भानू तू समजू शकतो तुझ्यासारख्या मुलीनं गावाहून मुंबईला एकटं येणं खूप अडचणीच आहे. आणि अशा वेळी आपल्या माणसाची गरज लागते. पण तू काळजी करू नकोस हा. मी आहे. तुला कधीही बोलावंसं वाटलं ना तर मला फक्त एक हाक मार. मी लगेच येईन. परत लागली.
यंदा लवकर खाली पाठवलं पाहिजे. मग काय नाही. आणि काय नाही. समीर साहेब, तुम्हाला झोप आली आहे का? नाही अगं नाही, म्हणजे तसं काही नाही. अनु, मी काय म्हणतो, मी निघतो. नाही म्हणजे लग्नाच्या अगोदर मी असं इथे बसणं बरं दिसणार नाही ना. म्हणजे चाळीतल्यानी कोणी बघितलं तर तेवढंच बोलायला विषय मिळेल. हा हा हा. मी निघू? तू वाईट वाटून घेऊ नको. नाही ग, म्हणजे माझा नाईलाज आहे म्हणून येतो मी. हा, येऊ? वय, तू काळजी घ्या. शी बाई, इतका वेळ थांबून सुद्धा काम नाहीच झालं. वेळ फुकट गेला तो गेला. शोभा काळजी नको करू, होईल काहीतरी. मला नाही वाटत सर्टिफिकेटचं काम होईल. मी उद्या परत एकदा जाऊ का? हा, आणि त्यांना म्हणावं नक्की सांगा देणार आहात का नाही देणार आहात. हो चालेल. खटच झालं. काय शोधतोयस? हा, ते गालीच्या. मालक, म्या गालीचा ना खाटाखाली ठेवला हाय. कुणी ना कोणीतरी पाय देत ना म्हणून. म्या तुम्हाला उद्या देते ना धुवून. आता गालीच्या रोज वापरला म्हणजे काय रोज धुवायचा का? खराब नाही का होणार धुवून? मोन्या, गालीच्या काढ, मी त्यावर झोपणार आहे. अगं तू कशाला झोपते शोभा? मी झोपतो ना, तू झोप परती. नाही नाही, अरे दुपारी झोपले होते मी, इतकं बरं वाटलं ना. मऊ आहे गालीच्या. मी झोपते त्याच्यावर, तू वर झोप. हा ताई, तुम्ही कशाला खाली झोपताय? तुम्ही खाटावर झोपा ना. आता सगळ्या गोष्टी तुला विचारू का? कुठे झोपायचं, कुठे बसायचं, तू सांगायची काही गरज नाहीये. काढ ना गालीच्या. हो. मालक, म्या काढते. हे काय? ह्याला असं बांधून पण ठेवला? ते खाटाखाली उघडत होता ना, मग तो खराब होईल म्हणून मी बांधून ठेवला. मग बांधून खराब नाही काय होणार? हे डोकं चालतं तुझं ना. का ते गालीच्या मागे लागलेस ग? सोड त्याला. ना खरंच हळू.
अगं माझ्यावरचा राग त्याच्यावर कशाला काढतेस? अहो नाही ताई, तुमचा राग नाहीये. हे बघ, माझ्या घरात आदळ आपट केलेली मला चालणार नाही. वय काय झालंय ना, अशा का वागतायत या? तुला काय वेगळं सांगायला पाहिजे आता? नाही. लाईट बंद कर, दरवाजा बंद कर. हो. पास झालो. त्या गालीच्यामुळे मला केवढं ऐकावं लागलं. मला तर एवढं ऐकावं लागतंय. जेव्हा समत्यांना कळ तेव्हा मालकांना केवढं ऐकावं लागल. नाही बास, या ना मी त्या गालीच्याला कापूनच टाकते. त्या जादूच्या पिटाऱ्यात बंद करून ना समुद्रात फेकून देते. त्या गालीच्याला ना मी एक बी दिवस घरी ठेवणार नाही. एवढ्या रात्री तू काय करते बाहेर? नक्कीच कुणावर तरी चिटूक करणार ही. आता मी तुला सोडणार नाही. तुझ्यामुळे मोहन माझ्यावर चिडला. आता तू गेलास. आता मी तुला कापून टाकणार. शुभा, शुभा काय झालं? वाईट स्वप्न पाहिलंस का? नाही, कोणीतरी जोरात लात मारली रे. स्वप्न असेल. झोप तू. भानू तर आल्या नसतील ना? मला काय करणार? मला तुम्ही माझ्यावर असून चिडला आहेत का? अहो मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. काल रात्री तुम्ही घरात आला होता. वय तेच तर सांगायला. शोभाला लात तुम्ही मारली. एवढा राग शोभा, तुम्ही असं वाकाल मला कधीच वाटलं नव्हतं. हॅलो, हा हा हो, शोभा मात्रे माझी बायको. हा हा देतो, एक मिनिट. हा देतो. शोभा 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 मला झोपू दे रे, गप रे. शोभा, शाळेतून फोन आहे. हा, शाळेतून फोन आहे. दे. हा. हॅलो, हा हा, मी शोभा म्हात्रे बोलते. हा हो, हा हा, चालेल चालेल. थँक्यू थँक्यू. येऊन घेऊन जाते मी. हा. काय झालं शोभा? अरे, सर्टिफिकेटचं काम झालं. मॅडमचा फोन होता. अरे वा.
मोन्या, हे सगळं ना या गालीच्या मुळे झालंय. बघ ना, या गालीच्यावर मी झोपायला लागले आणि माझी कामं पटापट व्हायला लागली. हा गालीच्या माझ्यासाठी लकी आहे. या गालीच्याला माझ्या आयुष्यात मी कधी कधी जाऊ देणार नाही. अच्छा गालीच्या, हा गालीच्या माझ्यासाठी लकी आहे. या गालीच्याला माझ्या आयुष्यात मी कधी कधी जाऊ देणार नाही.